आपण भारतीय ट्रायबल पार्टीकडनं निवडणूक लढवत आहे. एकंदरीत काय तुमचे मुद्दे असतील काय सांगा? ज्या दिवशी ही मोहन बारको जानकीबाई जुळे कुटुंब विधानसभा 129 या विधान परिषद या सभेमध्ये 3 जिल्हे आणि अर्धा भाग वाढायचं येतं आहे. या 6-7 निवडणुकीमध्ये म्हणजे ह्या दरम्यान आम्ही पूर्ण जे आहेत तिन्ही तालुके कव्हर केलेले आहेत. जरी भारतीय ट्रायबल पार्टी ही नामांकित नसली तरी आम्ही ह्या गुजरात राजस्थानमध्ये 10-15 वर्षाचे कार्यकर्ते आहोत आणि ही पार्टी चांगल्या प्रकारे परिचित आहे. याचे जे संस्थापक आहेत हे आदिवासी आहेत. आम्हाला आनंद वाटतो की आमच्या डोक्यावर कोणाचा हात नाही. आम्ही आदिवासीच्या माणसाच्या अंडरखाली काम करतो. आम्ही कट्टर देशी आहोत. त्यामुळे ही घरोघरी पोचलेली पार्टी किंवा माणसांच्या पसंतीस आलेली आहे आणि आम्हाला फिरताना किंवा प्रचार करताना असं आढळून आलं की तुम्ही घरोघरी प्रचार करतायत. आम्हाला चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये 10-10 लोक फिरत असताना आमचं परिपत्रक हे ट्रायबल हा शब्द आदिवासी शब्द असल्यामुळे कोणी फाळलेलं नाही. त्यामुळे आम्हाला वाटतं की आमचा आदिवासी लोक आमच्यावर प्रेम करत आहेत. काय कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक लढताय? ते मुद्दे जे आहेत आपल्याला रखडलेले आहेत आणि अपूर्ण कामं केलेले आहेत. शैक्षणिक असो, राजकीय असो किंवा आरोग्याचं असो किंवा रस्ते आम्ही फिरताना असं आहे की त्या खेड्यापाड्यामध्ये रस्ते पण नाहीत आणि जी अपूर्ण कामं आहेत ही गेल्या 50 वर्षापासून आहे. अपूर्ण कामं जी आहेत ही पुढच्या माणसाने समोरच्या माणसाने किंवा जे आज लोक निवडून गेले त्या लोकांनी निवडून का केले नाहीत हा प्रश्न आहे. त्यामुळे हे जे प्रश्न कायम आहे हे कामं ठेवलेले आहेत ना ते आम्ही पूर्ण करू शकतो. आणि स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतरही इथल्या आदिवासी बांधवांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याबद्दल काय बोला? ह्याचं मूळ कारण आहे की जे समोर जे निवडून गेलेले आहे त्याच्या अगोदर या 25 वर्षामध्ये त्या लोकांनी फक्त पैसा कमवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना समाज विकास करायचा नाही. ते कोणाचे तरी बांधीलगडी आहेत. त्यांना कोणीतरी सांगेल तेव्हा ते कामं करतील. ते लोक जे प्रतिनिधी असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो किंवा दलाल असो यांच्या माध्यमामध्ये पुढे जात आहेत. पण आम्ही असं काही दलाल करणार नाही. समोर जरी जे 11 लोक असली ते मी सांगेल की माझे समाज बंधू आणि भगिनी भाऊ आहेत ते समोर येण्यासाठी मला काही भीती वाटणार नाही. आता जी वेळ अशी आहे की तिघांचं भांडण आहे चौघांचा लाभ या जर समाज बांधवांनी लोकांनी विचार केला. आता ह्या विधानसभेमध्ये 3 ठिकाणचा विचार होतो आहे. एक जाईल पैशाकडे, दुसरं जाईल पक्षाकडे आणि तिसरी जातील ते माणुसकीकडे आणि चौथा जाईल तो समावेशाकडे. सुशिक्षित वर्गाने ठरवलं आणि जर विक्रमगडचे काही आहेत लोक आहेत त्यांनी ठरवलं की जाऊ द्या आपल्या मोहन गोयला निवडून द्या. ते देऊ शकतात. त्यांना सर्वच लोक मी जिंकून येईल ह्याच आशेवर असतात. आपण त्या जिंकून येण्याच्या आशेवर आहे. पण आपण 4थ्या क्रमांकावर जरी इतपत असलो प्रचार माध्यमातून तरी त्याच्यामध्ये आपण जर लोकांनी जर मतदान केलं तर आपण पण निवडून येऊ शकतो.